स्पर्धा। तर पहिल्या दोन लढतीमध्ये पाहिल्या गेल्या ताकदवान खेळ करत रोशन पाटील अर्थात बाळानी मात्र सर्वांची मनं जिंकली। 20 चेंडू आणि 75 धावांची इनिंग ज्याच्या बाट मधून आली यांनी नक्कीच सेमीफायनल मध्ये दाखल होणारा आजच्या दिवसातील असंघ पाहिला गेला सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा। तर विकासजी पाटील ज्याकडून तब्बल 2000 रुपये नकद राशी या स्पर्धेला देणगी म्हणून येते त्या आदरणीय विकासदादा पाटील यांचा मनस्वी आभार प्रकट करतो। तर तिसरी लढत आजच्या दिवसामधील पाहायला मिळेल। एका साईडला असेल उरण विभागातून बिलॉंग करणारा कोटनाका संघ आणि त्याच्या अगेन्स्ट मात्र कैलासवासी शरद कोळी स्मृती ट्रॉम्बे टीमला आपण पाहतोय। नाणेफेकीचा कॉल जिंकलाय कोटनाका टीमने अडलेकीचा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय। मी विनंती करतोय की दोन्ही संघांना की आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि बॅटिंग करत असताना आपण कोटनाका टीमला ट्रॉम्बे टीमला पाहू शकाल। ट्रॉम्बे टीमच्या दोन खेळाडूंना मी विनंती करतोय की आपण मैदानाचा ताबा घ्यायचा। खूप चांगली स्पर्धा खऱ्या अर्थाने पाहतो आपण श्री सद्गुरू कृपा सिमेंट सप्लाय। तर नक्कीच पहिली आजची तिसरी लढतीमध्ये पहिलं सत्र ऐकूया। कोटनाका विपक्ष ट्रॉम्बे यांच्या दरम्यान होणारी लढत पहिल्या सत्रासाठी जाऊया रायगड समालोचन असोसिएशनचे संघटक दिनेशजी पाटील सर बेलवली यांच्याकडे। वेलकम बॅक टू क्रिकेट। आई एकविरा इव्हेंट्सच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते। काय सुंदर क्लिअरिटी। संदेश शेळके आणि टीम, संदेश शेळकेचं नाव राहिलंय ज्या प्रकारचं काम असतं संदेश शेळकेचं खऱ्या अर्थानं प्रत्येक समालोचक यांच्यावर खूप खुश असतो। कारण ऑन स्क्रीन रेकॉर्ड्स असू द्या, कोणत्या खेळाडूची माहिती असू द्या, कोणताही प्रेक्षक असू द्या, पंच असू द्या अथवा कोणताही आयोजक असू द्या, त्याचबरोबर रेकॉर्ड्स सगळं काही तुम्हाला अगदी सहज पाहता येईल। संदेश शेळके टेक्निशियन्स त्यांचं काम खूप सुंदर राहिलंय। टेक्निशियन्स बरोबर ते ओनर आहेत। एक उत्तम कामगिरी करणारा आई एकविरा इव्हेंटच्या वतीनं मात्र ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते। त्याचबरोबर अमितजी कडू करावे यांच्या वतीनं ही गुणलेखनाची भूमिका निभावली जाते, त्यांचं विशेष कौतुक। त्याचबरोबर विशू कोळी, संजयजी म्हात्रे आणि त्याचबरोबर खऱ्या अर्थानं आत्मारामजी कोळी साहेब मात्र पंचांच्या भूमिकेमध्ये राहतील। अतिशय दक्ष अशी कामगिरी करत श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर सदैव अप्रतिम कामगिरी करत आपली स्पर्धेचं सुनियोजित आयोजन करण्यात आलंय आणि या स्पर्धेमधला आजचा हा फायनल डे। अतिशय उत्कृष्ट दर्जाची स्पर्धा कशी सादर करायची या नेहमी पारगाव नगरीमध्ये आपण पाहतोय। प्रत्येक पारगावकर मात्र आपल्या परीनं या स्पर्धेला खारीचा वाटा उचलताना पाहिलाय। स्पर्धा सर्वोत्तम होईल यातील मात्र शंकाच नाहीये, परंतु या स्पर्धेबरोबर आपण जर पाहिलं ना तशीच तही तेवढीच महत्वाची आहे। टॉस तुम्हाला इनिंग ब्रेक मध्ये होणं गरजेचं असतं आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचा नियम अमित दादा की तुम्हाला युनिफॉर्म असायला हवा। ड्रेस कोड मागच्या वर्षी तब्बल 12 धावांची पेनल्टी संघाला दिली होती, त्याच्यामुळे नियम महत्वाचे आहेत। 12th मॅन कोटनाका 12th मॅन। यानंतर मात्र आपण पाहतोय की खऱ्या अर्थानं वाघविलीवाडा आणि भंगारपाडा या दोन संघांमध्ये लढत होईल, तर त्या दोन्ही संघांनी रिपोर्टिंग करायचं आहे। वाघिलीवाडा टीमचं नाव कोणतरी बोलला दाखवलं मग
लेट्स प्ले 1 2 3 चेतन ऑन स्ट्राइक पहिला चेंडू नेमका कुठे टच झाला हे नाही कळालं गोल जरूर फिरला पण तरीही मात्र एक रन कंप्लीट केली गेली आहे चेतन कोळी तर नॉन स्ट्राइकला मात्र नीरज उलवेकर गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय तो म्हणजेच केदार भोईर लेग बाईकची पहिली रन जय राघोबा क्रिकेट संघ आर्य स्पोर्ट्स उरण कोट नाका तर बाजूला शरद स्मृती ट्रॉम्बे संघ टॉस जिंकला कोट नाका संघानं आणि स्वीकारलं इथे बॅकवर्डच्या डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या मात्र हा खणखणीत चौकार धाबांचा प्रवाह सुरू झालाय पहिला षटक सुरू आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट एकदा का विशुगोळी मैदानामध्ये असले पंच म्हणून किंवा वेळेचा प्रश्न उद्भवतच नाही वेळेवर इनिंग होईल यातील मात्र शंका नाही तरीही 20 मिनिटांमध्ये पहिले 4 षटक टाकणं तुम्हाला अनिवार्य राहणार आहे यातील मात्र शंका नाही टीम मिटिंगला फार कमी वेळ तुम्ही घ्या कारण मी तर म्हणेन ना दादा की टीम मिटिंग्स ह्या कमी वेळातच घ्यायच्या असतात रिकाम्या वेळेत जास्त घाम घालला की युद्धाच्या वेळी कमी रक्त सांडावं लागतं प्रॅक्टिस मेक्स परफेक्ट तुम्हाला प्रॅक्टिसच्या वेळेला ज्या रणनीती असतात त्या आखायच्या असतात तुमच्याकडे 4 बॉलर ठरलेले असायला हवेत तुमचा बॅटिंगचा क्रम कदाचित थोडासा इकडे तिकडे होईल थोडासा परंतु त्यासाठी फार लॉंग डिस्कशन चालणं हे मॅचच्या वेळेला चालत नाही कारण युद्धाच्या वेळेला जर सैनिक विचार करत बसला की कोणाला गोळी मारायची आहे कोणत्या साईडला मारायचं आहे तर स्वतःचा जीव गमावा लागेल मित्रांनो त्याच्यामुळे प्लॅनिंग रणनीती आखली जातीये उडाया कॅमेरामॅनच्या डोक्याच्या वरून स्ट्रेट हिट षटकार नीरज मुलवेकर जोरदार अपील पंचांचा इशारा पहा काय नेमकं सांगतात हा हा असा असा जिकडेच चालला होता चेंडू आणि कसला अपील हा प्रश्न मनातल्या मनात विचारला लेग बायची धाव मात्र येते एका धावेनं स्कोरबोर्ड मूव्ह होतो तो म्हणजेच 12 लॉस ऑफ विदाउट एनी विकेट नीरज मुलवेकर आणि चेतन कोळी हे दोन सलामीर गोलंदाजीच्या मार्कवर पाहतो तो म्हणजेच केदार भोईर राईट आर्म ओव्हर द विकेट चांगलं कनेक्शन जरूर पाहिलं होतं परंतु शॉर्ट फाईन लेगला शतरक्षक अगदी तैनात होता कटाक्ष टाकला डोळे उघडे ठेवून चेंडूकडे पाहिला कारण चेंडू फाईन लेग मध्ये खूप लवकर जातो तेवढ्या सक्षमतेने चेंडूला स्टॉप केला 1 रन कंप्लीट जरूर केली पण संघासाठी 3 धावा त्याने मात्र वाचवल्या आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना मात्र शरद स्मृती ट्रॉम्बे संघाची धावसंख्या जाऊन ठेवते ती तब्बल बिनबाद 13 वर साहेब या सामन्याचा आनंद घेत आहेत त्यांचं विशेष कौतुक त्याचबरोबर पाहतोय खऱ्या अर्थानं वैकुंठवासी गणपत पाटलांच्या स्मरणार्थ गावदेव क्रिकेट संघ कोपरोली आयोजित आमदार चषक 2025 पर्व अगदी 11 जानेवारी ते 15 जानेवारीला आपल्याला कोपरोलीच्या मैदानावरती पाहायला मिळेल तर लाईव्ह लॉर्ड्स 30 तारखेला लाईव्ह लॉर्ड सेरेमनी होईल अतिशय उत्कृष्ट दर्जाची स्पर्धा सालाबाद प्रमाणे पुन्हा एकदा रमेश शेठ पाटील हे नाव राहिलंय ब्रँड राहिलाय आणि धनंजय शेठ पाटील यांच्या वतीनं ही स्पर्धा पुन्हा एकदा सर्वांच्या भेटीला येईल लाईव्ह लॉर्ड सेरेमनी 29 तारखेला संध्याकाळी 8 वाजता संग्राम 11 ची होईल आज नितलसची स्पर्धा 6 षटकांचा सामना खेळवला जाणार आहे ही सगळ्यात मोठी चांगली गोष्ट आहे उत्तम गोष्ट आहे आणि त्याचबरोबर पाहतोय टोनूचं किती काम चांगलं आहे आपल्या कॅमेरामॅन साठी जेवण स्वतः सीडीवर चढून देतोय हे कौतुकास्पद गोष्ट आहे मित्रांनो कारण काम जे पडेल ना ते करण्याची क्षमता कुवती आपल्याला असायला लागते ते काम केलं जात आहे पहिल्या षटकाची सांगता झाली धावपळकर धावा लागल्या तब्बल 13 धावा आता गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज दीपेश नाईक दूरवरून खेळण्याचा प्रयत्न केला परंतु पददालित्याचा अभाव पाहिला जागचा हल्ला नाही आणि त्याच्यामुळेच मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते
स्ट्राईकवर फलंदाज आपण पाहतोय तो म्हणजेच चेतन कोळी लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक तो आहे ना, चांगला क्षेत्ररक्षक आहे विक्रांत. चांगली कामगिरी विक्रांतची राहिली आहे. कारण मी नेहमी सांगतो की फाईन लेगला ना दादा खूप लवकर चेंडू जात आहेत, ते प्रेडिक्ट नाही होत, ते लवकर जेज नाही केले जात, परंतु काय सुंदर क्षेत्ररक्षण राहिलं तिथे आणि कनेक्ट झालेले चेंडू त्याने स्टॉप केले. त्या विक्रांतचं एक कौतुक. जोरदार अपील. जसा चेंडू पडला डॉट खेळला, चेंडूकडे निरखून पाहिलं नाही चेतन कोळीनं आणि सरळ धावत सुटला. आणि इथे मात्र फलंदाज नीरज उलवेकर मात्र रनआउटच्या रूपानं झाला बाद. तर मात्र आता एकदा पारगावला टुर्नामेंट सुरू झालं का मग ते थांबणं कधी नाही. मग प्रत्येक शनिवार रविवार तुम्हाला ते पाहायला मिळेल. चॅलेंजर क्रिकेट क्लब पारगाव आयोजित नानोबा ट्रॉफी 2025 ची ट्रॉफी तुम्हाला 17, 18, 19 जानेवारी 2025 ला याच मैदानावरती पाहायला मिळेल. प्रथम क्रमांक 50,000 रुपये, द्वितीय 25, तृतीय 12,500 आणि मालिकावीरसाठी सायकल दिली जाईल. याच मैदानावरती सुमितजी दोंगडे असतील, त्याचबरोबर अक्काजी तारेकर आणि त्यांची सगळी टीम मिळून मात्र नानोबा ट्रॉफी 2025 चं पर्व याच मैदानावरती राहील. दिनेश पाटील नवीन फलंदाज आपण पाहतोय. एक दिनेश पाटीलच्या हातामध्ये माईक, एक दिनेश पाटीलच्या हातामध्ये बॅट. हा खेळ दिनेश पाटीलचा कसा राहील. अलॉंग दी कार्पेट लॉंगॉनच्या दिशेने मात्र सुरेख फटका टोलवलाय. पहिल्या चेंडूवर आपली धाव घेत आपलं स्वतःचं खातं उघडलं, आपल्या धावांचा अकाउंट ओपन केला आणि एका धावेनं मात्र धावफलक जाऊन ठेपलाय. तो म्हणजे 1 बाद 15 1 बाद 15 धावा. ही गोलंदाजी आता तरी चांगलं दीपेश नाईकची डाव्या हाताची गोलंदाजी. चांगलं म्हटलं जरूर, परंतु चांगलं म्हटल्यावर चांगलं सहनही झालं नाही आणि या चांगल्याला मात्र डीप स्क्वेअरच्या मधून चेंडू सीमा रेषा बाहेर 1 भिरकावला. तो म्हणजे चेतन कोळीनं आणि इथे येतोय हा आणखीन एक चौका. इथे मात्र आपण पाहतोय संदेश शेळके एकदा असले ना टेक्निशियन म्हणून की तुम्ही चौकार षटकार विकेट काही पाहू नका, वाईबीट सगळं काम त्याचं चोख आहे. इथेही आता मात्र इट्स लाईनवर, अगदी लाईनवर. जे इंचेस मागाचे काही कमी पडले ना ते 2 इंचेस भरून काढले आणि इथे मात्र आता स्ट्रेट हिटचा लाजवाब फटका चेतन कोळीच्या बॅट मधून आला. हा उबदार षटकार. हा फटका होता, स्टेटचा फटका. डावखऱ्या गोलंदाज दीपेशवर मात्र प्रहार झाला. काय सुरेख बघा कमिटमेंट पहा अगदी, कारण स्टेजच्या समोर पडला त्याच्यामुळं अगदी लाईनवर चेंडू पडला आणि त्याच्यामुळे या 6 धावा आल्या. पहिल्या 4 चेंडूवर प्रभावी कामगिरी केली होती गोलंदाजानं, परंतु नंतरच्या 2 चेंडूवर तब्बल धावा आल्या 10 आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 बाद 25 अशी चांगली धावसंख्या मात्र उभारली जाते. मी म्हटलं होतं की पारगाव नगरीच अशी आहे, इथे मात्र धावा एकदा का सामने सुरू झाले की थांबणार नाहीयेत. आपण पाहतोय की नानोबा ट्रॉफी पारगाव 2025 जे नानोबा क्रिकेट क्लब आयोजित नानोबा ट्रॉफी 2025 एक दिवसीय खेळ राहील 5 तारखेचा आणि तिथे मात्र संघ असतील तब्बल 12 आय थिंक, कारण 3 नंबर्स आहेत. 25,000 रुपये प्रथम क्रमांक, 2 नंबरला 12,500, तृतीय क्रमांक 6,500. मालिकावीर, कूलर, तर उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षणासाठी मात्र दिली जाईल ते शूज. आणि आयोजक म्हणून पाहतोय आपण विक्रांत पाटील, पियुष मात्रे, विकास पाटील, विपुल मात्रे, कुणाल मोकल, अक्षय पाटील. तर सर्वांनी आनंद घ्या. या मैदानाचा सोडू नका ताबा. या मैदानाचा सीझन संपेपर्यंत चालूच राहील. का या मैदानावर प्रॅक्टिस साठी सुद्धा ना खूप दूर योगेश पवार इथे मात्र प्रॅक्टिसला येतो, अक्षय पवार, ही मंडळी सगळी इथे प्रॅक्टिसला असते. त्याच्यामुळे मैदान सगळ्यांसाठी. ऋषी भोईर, आता ऋषी भोईर प्रॅक्टिसला इथे असतो जरूर. बाबा तुम्ही आधार कार्ड नका बनवू. तुम्ही जर आधार कार्ड बनवून सगळा खेळ केला
त्याच्यामुळे विनंती आहे तुम्हाला. त्याच्यामुळे इथे मात्र आपण पाहतोय की धाव मात्र येईल 1. दिनेश पाटीलच्या बॅट मधून धाव आली 1 आणि 26 धावा 10 प्रकार लागतात. गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाज तेजस भोईर. उरण कोटनाका एक उत्तम संघ आहे. आरएस कोटनाका संघ तेवढ्या सक्षम देणार, पण एका बाजूला ट्रॉम्बे. मी तर म्हणेन की गोलंदाजी सक्षम आहे ट्रॉम्बे संघाची. स्लोवर स्लोवर क्या बात. आजकाल ना सगळ्यांना फास्ट फूडची सवय लागली आहे. फास्ट पाहिजे, खायचं लवकर, पचवायचं लवकर आणि शॉर्टकट मारायच्या. परंतु स्लोवर पहा, स्लोवर न खेळूच दिलं नाही. पुन्हा पुन्हा तीच अवस्था. काय सुरेख गोलंदाजी राहिली आहे. सलामवीर चेतन कोहलीला रोखून धरलंय. अतिशय उत्तम दर्जाची गोलंदाजी. स्लोवर गोलंदाजीवर मात्र अक्षरशः रोखून धरला गोलंदाज आपण पाहतो तेजस भोईर. लेग बायची धाव. येस येस, आमचंही लक्ष आहे पण तुमच्याकडे. दिनेश पाटील ऑन स्ट्राईक. गोलंदाज तेजस भोईर. सुरेख गोलंदाजी फिरकी जादूगिरी दाखवली आहे. आता मात्र तयार होता जरूर, परंतु ही तयारी नीटची नाही कनेक्ट करू शकली. दिनेश पाटीलनं स्विचचा प्रयत्न केला, कनेक्ट झाला, परंतु शॉर्ट थर्डमॅनला मात्र एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं. धाव तिथे आली 1. एक रिस्की रन. दाभोलकर धावा लागतायत, त्यामुळे तब्बल 28 धावा. तिसरं षटक आतापर्यंत तरी चांगलं राहिलंय, कारण मागचं षटक सुद्धा दीपेशचं चांगलं राहिलं होतं पहिल्या 4 चेंडूपर्यंत. आता बोला कसं खेळायचं ते बोला. ही गोलंदाजी पहा, जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो. ही गोलंदाजी फसवी आहे आणि एवढंच नव्हे तर फलंदाजालाही परतवलंय. अफलातून गोलंदाजी. कोण म्हणतो की सगळे फास्टरच हवेत, परंतु स्क्रीनवर आपण पाहतोय तेजस भोईर मात्र स्लोवर गोलंदाजी करत अक्षरशः अचंबित करून टाकतोय फलंदाजांना. फ्लाइटेड डिलिव्हरी फार उंची दिली, त्यानंतर स्टेप आउट केल्यानंतर नीट समजलंच नाही की नेमकं कुठं मारायचं आहे. आणि एवढंच नाही तर आपली विकेटही चेतन वाचू शकला नाही. स्टंपिंगच्या रूपाने मात्र तो झाला बाद आणि अशा प्रकारे दुसरा मोरा बाद होतोय. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 2 बाद 28 धावा. हेमंत पाटील नवीन फलंदाज. हेमंत पाटील कमालीची गोलंदाजी राहिली आहे. पहिल्या 2 षटकामध्ये तब्बल 26 धावा आणि इथे मात्र 5 चेंडूमध्ये निव्वळ 2 धावा. तेजस भोईर हॅट्स ऑफ यू. मारा, तुमच्याकडे कमाल असेल तुम्ही मारा. ही डायरेक्ट हिट. इथे काही घडलंय, नेमकं काय घडलं हे पाहण्याजोगं होईल. चेंडू तर निर्धाव निघाला. फ्लाइट डिलिव्हरी तिसऱ्या पंचांकडे पाहिलं जाईल. रनआउट साठी मात्र रिव्ह्यू आलाय जरूर, परंतु खऱ्या अर्थानं अफलातून गोलंदाजी. समजलीच नाहीये फलंदाजांना की नेमकं काय करावं हे समजलंच नाहीये. चेंडू तर फसला, पण यष्टरक्षक हुशार निघाला, त्यानं सरळ चेंडू नॉन स्ट्राईक एंडला फिरकावला. इकडे मात्र पॉपिंग क्रीज मध्ये दिनेश पाटील पोहोचला की नाही हे संपला खेळ. मी म्हटलं होतं की संदेश शेळके जर का टेकलीचे असतील ना तर सगळा पिक्चर क्लिअर. फलंदाज OUT आउट. लाईव्ह आपण पाहतोय. क्या बात. एअरपोर्ट लोकनेते दिबा पाटील साहेब आंतरराष्ट्रीय विमानतळावर या विमानाचं मात्र इंडिगो विमानाचं लँडिंग होताना पाहतोय. अगदी डोळ्यासमोर आपल्याला विमान आपण पाहिलंय. याची देही आणि याची डोळा हे भाग्य आम्हाला लाभलं की आमच्या परिसरामध्ये सुद्धा विमानं लँड व्हायला लागली. यासारखी आणखी श्रीमंती काय, परंतु श्रीमंती विचारांची यावी. अतिशय उत्तम दर्जाचं स्क्रीन आपण राहिलं घ्यायचं का त्याचं आलं. स्क्रीन मध्ये पाहतोय आपण सगळं येईल. संदेश शेळके सगळं शक्य आहे, अशक्यही शक्य करतील संदेश. क्या बात. संदेश शेळके आहे ना तर सगळं मुमकिन आहे. नाही तो मला बोललाच होता की मी एक दिवशी नाहीये आणि मी त्याला तसंही बोललो होतं की ज्या दिवशी तू नसेल ना कुणालाच पडणार नाही. आणि तसं झालं कदाचित, परंतु काय सुंदर लँडिंग आपण पाहिलं इथे मात्र इंडिगोची. आणि त्याचबरोबर या आंतरराष्ट्रीय विमान म्हणजेच लोकनेते दिबा पाटील साहेबांचं आंतरराष्ट्रीय विमानतळावर तुमचं सहर्ष स्वागत आहे. गोलंदाज विक्रांत भोईर. नेमकं काय विक्रांत भोईरची ही गोलंदाजी. चेंडू लेग स्टिकवर पडला होता जरूर. फलंदाज क्रीजच्या बाहेर उभा राहिला आणि तिथे मात्र आणखीन एक फलंदाज झाला बाद. एका पाठोपाठ एक
संदेश शेळके पहिली 2 षटकं उपयोगी राहिली ट्रॉम्बे संघासाठी, परंतु त्यानंतर मात्र तेजसने काय कमाल दाखवली. स्लोवर गोलंदाजी कशी करायची असते ना हे तेजसने दाखवलं आणि अक्षरशः आपल्या गोलंदाजीवर नाचवलं. ते म्हणजे ट्रॉम्बे संघाच्या फलंदाजांना आणखीन एक फलंदाज झालाय बाद. इथे आतापर्यंत विचार सुधीर कोळी अपील केलं जात आहे. फेकी होतो यष्टरक्षक मात्र चालाक चाणक्य जरूर आहे, कारण त्याने एक चलाकी दाखवली आहे. सरळ हिट केली. दिनेश पाटीलची विकेट त्याने काढली आणि त्यानंतर मात्र स्टंपिंग सुद्धा पण 2 झाल्या. रनआउट करत करत फसवत 3 फलंदाजांना एकट्या किपरनंच बाद केलं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. 1 रन कंप्लीट केली आणि आता स्ट्राईकवर मात्र राहील तो म्हणजेच हेमंत पाटील. विक्रांत भोईर राईट आर्म राऊंड द विकेट. खोलवर टप्पा टाकण्याचा हा प्रयत्न केलाय. अगोदरच अगदी 3 स्टंप सोडून आउटसाइड ऑफ स्टंप. अपील परंतु अपील दक्ष पंच रेडी आहेत, त्याच्यामुळे पंचांना माहिती आहे की हे क्लोज असेल तर मला नीट अवगत आहे. त्याचे दडपण टाकण्याचा प्रश्न उद्भवत नाही आणि रिव्ह्यू फक्त पंचांकडेच असणार, त्याच्यामुळे दक्ष पंच आहेत यातील मात्र शंका नाही. इट्स अ नॉट आउट कॉल. चला फिल्डिंग लावा लगेच. त्याच्यामुळे ही रन मात्र कंप्लीट होते. 1 रन कंप्लीट आणि 2 रन कंप्लीट झाल्या. दुसरी रन मात्र रिस्की होती, ती रिस्की रन कंप्लीट केली आणि दाभोळकर धावा लागल्या. त्या आता मात्र 4 बाद 37 धावा. 4थं षटक प्रगती पथावर आहे. 2 षटकामध्ये 26 धावा दाभोळकर होत्या, परंतु तेजस भुईरचं जे अफलातून षटक राहिलं ना ते मात्र फक्त आणि फक्त धावा षटकामध्ये आल्या 2 आणि 1 22ची रन आली. त्याच्यामुळे त्या गोलंदाजानं कमाल केली आणि ट्रॉम्बे संघाच्या धावफलकावर धावा रोखल्या. अकोट टप्प्यात चेंडू कदाचित कनेक्ट होणं गरजेचं होतं. वाटलं होतं की कनेक्ट होईल, चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मधून, परंतु नाही, कनेक्शन नाही तर उत्पत्ती नाही. 0 उत्पत्ती आणि 0 उत्पत्तीमुळे फक्त आणि फक्त निर्धाव चेंडू. उत्तम गोलंदाजी. विक्रांत भोईर सुद्धा राहिले. एक षटकार त्यांना जरूर खालाय, परंतु रोखून धरला पुन्हा एकदा या दोन्ही फलंदाजांना. आणि ते मात्र आणखीन एक चांगला चेंडू. निर्धाव चेंडू सांगता होते. सुधीर कोळी आणि हेमंत पाटील हे 2 खेळाडू मात्र क्रीजवर उभे आहेत. 4 षटकांचा वाजवी खेळ संपला. षटकामध्ये धावा आल्या 9 आणि अशा प्रकारे 4 षटकांच्या समाप्तीनंतर रोखून धरलाय 4 बाद 37. अतिशय उत्तम दर्जाची गोलंदाजी राहिली आहे. पहिल्या 2 षटकामध्ये तब्बल 26 धावा 25 धावा आणि त्यानंतर मात्र 2 धावा आल्या तेजस भोईर आणि इथे 9 धावा विक्रांत भोईर. कमबॅक तेजस पुन्हा एकदा. या काळामध्ये संदेश शेळके अशी गोलंदाजी चालणं हे फार मोठं भाग्य आहे, कारण परंतु ही फसवी गोलंदाजी सगळ्यांना चक्रावून सोडते. तेजस भोईर ज्याने फक्त 2 धावा मोजल्या त्याच्या हातामध्ये आलाय स्लॉग षटक आणि त्याचबरोबर अंतिम षटक. वैयक्तिक 2रं आणि सांघिक 5वं षटक घेऊन स्ट्राईकवर फलंदाज असेल तर म्हणजे सुधीर कोळी, तर नॉन स्ट्राईकला हेमंत पाटील. कन्हैया शेठ पाटील यांचे मात्र स्क्रीनवर आपण फोटो पाहतोय, त्यांचं विशेष कौतुक. आता टाइम केलाय अफलातून फिल्डिंग राहिली आहे. वेल टाइम. दोन रन कंप्लीट. काय सुंदर सेव्ह केले धावा. टाइम केलं होतं जरूर सुधीर कोळीनं, परंतु क्षेत्ररक्षकाची मात्र कमाल पाहिली आहे. क्या बात. कंप्लीट सेव्ह. आता नाही
पहिल्यांदा पाहिलं, निरखून पाहिलं आणि आता मात्र भरधा वेगानं ठोकलं. इट्स अ मायटी षटकार. तर अमर 11 वाघिली वाडा म्हणजेच महेंद्र नाईक डॉन यांचा हा संघ याचा टॉस करण्याचा संपर्क साधा. हा मात्र उत्तम झेल. काय सुंदर झेल. अनिकेत भुईरनं हा टिपलाय झेल आणि संपवलाय सुधीर कोळीचा 15 धावांचा खेळ. लागतात 5-5-45 3 चेंडूचा खेळ पूर्वार्ध अजूनही शिल्लक आहे. 50-55 हा आकडा आहे ना, हा चांगला ठरू शकतो ट्रॉम्बे संघासाठी, कारण गोलंदाजीचा आदर लढू शकतो. पण एका बाजूला कोटनाका संघानं धावा रोखल्या अक्षरशः. पहिल्या 2 षटकामध्ये ज्या वेळेला धावा तिथे होत्या कमीत कमी 25 आणि त्यानंतर मात्र जी गोलंदाजी राहिली ना, मग तेजस असेल तिथे विक्रांत असेल यांनी चांगली गोलंदाजी केली. आता मात्र हे षटक कसं राहील, या षटकामध्ये आतापर्यंत एक दुहेरीचा फटका आला, एक विकेट आली, एक षटकार आलाय. त्याच्यामुळे 8 धावा तेजस भोईरच्या षटकामध्ये आतापर्यंत आलाय. फिरकीची जादूगरी दाखवली आहे नवीन फलंदाज अमित कोळी. डावखुरा गोलंदाज शतरक्षणामध्ये लगेचच फेरबदल केले जातील, कारण राईट आणि लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन मात्र नेहमीच शतरक्षण करणाऱ्या संघासाठी त्रासदायक ठरलंय. तर अशा प्रकारचं शतरक्षण कसं राहील. चला 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सामना चालू करा. तेजस भोईर आणखीन एक फलंदाजाला बाद केला. स्टंपिंग फिरकी जादूगरी. कीपर मी म्हटलं ना की कीपरने एकट्यानं 4 फलंदाजांना बाद केलेत. केदार काय सुंदर कामगिरी यष्टीच्या पाठीमागे. चलाक चाणक्ष असेच कीपर लागतात, कारण खऱ्या अर्थानं कीपरला आहे ना ही 99% मॅच माहीत असते. कोणता फलंदाज कुठे खेळतो, कुठे शतरक्षण लावलं पाहिजे. गोलंदाज आणि ती केदारची ओळख म्हणजेच कोटनाका आहे. मग केदारच्या नावानंच खऱ्या अर्थानं कोटनाका संघ ओळखला जातो आणि ती केदारनं ते चाणक्य रीती आपल्या संघाला कसा बॅलन्स केलाय हे दाखवणारं काम त्यांनी केलंय. एक डायरेक्ट हिट केलं. दिनेश पाटीलला नॉन स्ट्राईक येणं त्यानं बाद केलं. अचंबित राहिला तो दिनेश पाटील. त्याला वाटलं नव्हतं की चेंडू कदाचित इकडे फेकतील, पण फेकला आणि यष्ट्यांच्या पाठीमागे 3 स्टंपिंग. काय सुरेख कामगिरी. धीरज कोळी नवीन फलंदाज. गोल्डन रक्त शिकाराच्या अगोदरचा फलंदाज मात्र बनला आणि फिरकी पुन्हा कमबॅक करते तेजस भोईर. सगळे रनआउट केदारच्या नावावरती. मग कदाचित ही विकेट्स आहे त्यालाच द्यावे लागेल. 10 चेंडूमध्ये 10 धावा देत तेजस भोईरनं आतापर्यंत 3 विकेट्स कमावलेत. ही सगळ्यात मोठी आनंदाची गोष्ट आहे. उत्तम गोलंदाजी राहिली आहे. हे स्लॉग षटक हे 5वं षटक टाकणं स्पिनरनं सोपं नाहीच, कारण एकदा का पाहिलं ना की मग आजकालचे फलंदाज निरखून मारतात षटकार, पण नाही त्यांनी सातत्य राखलंय. ही पहा फिरकी. आता कुठे मारायचा हा प्रश्न उरला होता जरूर. खूप स्लोवर चेंडू पडला आणि डीप थडम्याच्या मधून हा चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. पण नाहीच आहे, त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर डिस्कशन सुरू आहे. नेरे भागामध्ये जर सँडी पालकर तसा या संपूर्ण परिसरामध्ये विशू कोळी हे नाव पंचांमध्ये राहिलंय. आणखीन एक फ्लाइट नेम धरला आणि अक्षरशः ठोकला.
या षटकामध्ये 2 षटकार 1 चौकार आला. या धावा हा षटकार उत्तरार्धामध्ये बळ देईल ट्रॉम्बे संघाला लढण्यासाठी. या 6 धावांनी मात्र धावपळकावर धावा लागल्या तब्बल 55 आणि जिंकण्यासाठी तब्बल 56 धावांची गरज आहे. पंच या आपण पेटपूजा आपली होऊन जाऊ द्या. लंच ब्रेक मध्ये घेतला तरी कोणी तुम्हाला काही बोलणार नाही, अन्यथा मानधनामध्ये कटावती होईल. जाईल ट्रॉम्बे संघाची गोलंदाजी. मी म्हटलं होतं की 50-55 धावा, त्या धावा बनलेत. आता शरद स्मृती ट्रॉम्बे संघ या धावा वाचवेल की केदार अँड टीम म्हणजे कोट नका उरण मात्र कशा धावांचा पाठला करेल. उत्तरार्ध आपण ऐकूया गीतेजी सार्डेकर याच्या वाणीतून. कशा रीतीने या 56 धावा उभारल्या जातील. तर चला 2 बॅटर येऊ द्या मैदानामध्ये. 2 अंपायर देखील सज्ज असतील. आपण केतनजी मार आणि आत्मारामजी कोळी सर कोंबडभुजे यांना आपण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय. खूप चांगली स्पर्धा अजमावत असताना स्पर्धा खऱ्या अर्थाने ऐला एकविरा लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून संदेश शेळके खूप चांगली क्लॅरिटी आणि घरबसल्या सर्व प्रेक्षकांचं खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटत असताना त्याचं देखील आपण स्वागत करूया. चला 2 बॅटर आपण मैदानामध्ये पाठवायचे आहेत. पहिल्या 4 षटकामध्ये 20 मिनिटाच्या अवधीमध्ये तुम्हाला 4 षटक समाप्त करायचे आहेत, याची देखील आपण नोंद घ्यायचे. अन्यथा आपल्याला 5व्या षटकामध्ये कवीजी भगत या मान्यवरांचं इथे आगमन झालंय. त्याला विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. तर 2 बॅटर मैदानामध्ये यायचं. 30 चेंडू आणि 56 धावांचं टार्गेट असेल. दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना कोटनाका टीमसाठी प्रत्येक षटकामध्ये 11.20च्या सरासरीने आता मात्र खेळ करायचा. सकाळचं सत्र खऱ्या अर्थाने रोशन पाटील अर्थात बाळाने गाजवलं. 20 चेंडू आणि 75 धावांची एक मोठी इनिंग बाळाच्या बॅट मधून आपल्याला सकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळाली. रोडपाली टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना नक्कीच आता 4 टीम तुम्हाला अंतिम खेळताना पाहू शकाल. त्यातली तिसरी लढत एका साइडला आर्य स्पोर्ट कोटनका आणि त्याच्या अगेन्स्ट मात्र शरद स्मृती ट्रॉम्बे टीमला आपण पाहू शकाल.
सलामीची जोडी मैदानात सरकताना पळतोय. स्ट्राईक एंडला केदार, ज्यांच्या वाट्याला दुसरं सत्र आलंय. खऱ्या अर्थाने 56 धावा कंप्लीट करायच्या 30 चेंडू मध्ये. केदार आणि तेजेची जोडी मैदानात येताना पाहतोय. इथे धावा वाचवल्या जातील का, कारण सकाळच्या सत्रामध्ये या मैदानात धावा येतात, परंतु इथे मात्र धावा रोखायच्यात. गोलंदाजी करत असताना शरद कोहली स्मृती ट्रॉम्बे टीमला पाहूया काय घडतंय. 30 चेंडू मध्ये या धावा वाचवण्यासाठी संघर्ष करावा लागेल. मैदान सुसज्ज आहे, खूप चांगलं क्रीडांगण आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. श्री सद्गुरू कृपा सिमेंट सप्लायर पारगाव आयोजित हे भव्य दिव्य आजच्या स्पर्धेचा तिसऱ्या दिवसामध्ये पदार्पण करत असताना नक्कीच एक क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा साकार होताना पाहतोय. तर चला मॅचला सुरुवात करा. तुम्हाला 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा अवधी असेल, याची देखील आपण नोंद घ्यायचे. दोन्ही संघनायकाला विनंती असेल, दोन्ही टीमला देऊया बस स्टॉपला. मॅचला होईल सुरुवात. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. गोलंदाजा अमितला आपण पाहतोय ट्रॉम्बे टीमच्या माध्यमातून. पहिलाच बॉल लॉब केलाय. क्षेत्ररक्षक होते, परंतु क्षेत्ररक्षकाच्या अवाक्याच्या बाहेर चेंडू फरार झालाय. पहिला चौकार येतोय. बॅटिंग करत असताना केदारच्या बॅट मधून आर्य स्पोर्ट कोटनाका टीम साठी 56 धावा कंप्लीट करण्यासाठी आम्ही समर्थ आहोत. नक्कीच ते दाखवून देत असताना पहिल्या चेंडू मध्ये लगावला जातोय एक शानदार चौकार. बॅटिंग करत असताना केदारच्या बॅट मधून. तर एक निवेदन दिलं जातंय. वाघिलवाडा संघाचा संघनायक आणि बंगारवाडा संघाचा संघनायक आपण नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं. दोन्ही संघनायकांना विनंती केली जाते की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस करण्यासाठी यायचा. अलॉंग द कार्पेट हा चेंडू भिडकावला होता. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता. चांगलं क्षेत्ररक्षण ते पाहायला मिळालं. ती 1 धाव आणि 1 धावेच्या पद्धतीने 5 धावा ऑन बोर्ड लागल्या जातात. चांगली सुरुवात ज्या केदारने चांगली गोलंदाजी केली होती, अक्षरशः आपल्या गोलंदाजीवर नाचवलं होतं बॅट्समनला. तो केदार केले स्ट्राईक एंडला, तर त्याला साथ देत असताना आपण तेजस केलं स्ट्राईक एंडला, तर नॉन स्ट्राईक एंडला केदारला आपण पाहतो. यावेळी फटका पोचलाय. मोठी विकेट, गोल्डन विकेट या मैदानातून बाहेर होईल. इथे परतावा लागेल बॅट्समन तेजसला डगआउटला. कोहलीने नक्कीच पहिल्या विकेटचं पतन होता. एक मोठी विकेटची अपेक्षा होती. 56 धावांचा टार्गेट इथे सेट केलाय आणि तो टार्गेट वाचवण्यासाठी नक्कीच इथे प्रयत्न करावे लागतील. चांगली गोलंदाजी अमितने मात्र दाखवलाय. पहिल्या चेंडूवर चौकार जरूर आला, त्यानंतर सिंगल आली आणि तिसऱ्या चेंडूवर मात्र विकेट संपादन करत असताना आता मात्र थोडंसं मनोबल वाढेल गोलंदाज अमितचं, कारण इथून अजून एखादी विकेट जर संपादित केली तर नक्कीच सामन्यामध्ये चुरस निर्माण होऊ शकेल. जोपर्यंत मैदानामध्ये केदार असेल तोपर्यंत संपूर्ण मॅच नक्कीच त्याच्याकडे असेल. ती आर्य स्पोर्ट कोटनाका टीमच्या बाजूने. संघाची धावसंख्या धावफलकर पाहतो आपण 5 धावा लागल्यात 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. इनेट नंबर 3 चा खेळाडू मैदानात इन होतोय. धीरजला आपण बॅटिंग ट्रॅकवर पाहतोय. खूप चांगली लढत. एका साईडला आर्य स्पोर्ट कोटनाका आणि त्याच्या अगेन्स्ट मात्र शरद कोहली स्मृती ट्रॉम्बे टीमला पाहतोय. 56 धावांचं टार्गेट आहे आणि त्या 56 धावा इथे उभारल्या जातील का. स्ट्राईक एंडला तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू धीरज असेल. स्ट्राईक एंडला गोलंदाजीच्या जोरावर अमित मात्र सज्ज. यावेळी लॉफ करायचं होता. मिडॉन मधला चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक तिथे डीपला दुसऱ्या धाब्यासाठी पलटल्यात. धोका होऊ शकतोय आणि पंचांनी तिसऱ्या पंचांकडे रेफर केलंय. तर इथे चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचांचा जो निर्णय असेल तो तुमच्यापर्यंत पोहोचवला जातो. पहिली धाव अति वेगाने घेतली होती, त्यानंतर मात्र दुसऱ्या धावेसाठी पलटले होते. कॉलिंग चांगली होती, परंतु सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचले जाईल का, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढीच चांगली पैकी देखील पाहायला मिळाली होती आणि अचूक कलेक्शन यष्टिरक्षकाने केलं होतं. नक्कीच आपण ही स्पर्धा एकविरा इव्हेंट लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आमचे संदेशदादा शेळके यांच्या माध्यमातून घर बसल्या आपण ही स्पर्धा अजमावता. तर प्रेक्षकांचं करूया स्वागत. अप्रतिम क्लॅरिटी आणि नक्कीच त्यांच्या माध्यमातून कमी वेळेमध्ये
अगदी उंचावर नाव नेणाऱ्या हे संदेश शेळके यांची क्लिअरिटी आपण पाहू शकाल या स्पर्धेच्या माध्यमातून. नक्कीच चेक केलं जात आहे आणि तुमच्यापर्यंत डिसिजन पोहोचवला जाईल आणि फलंदाज होईल इथे बाद लागलेला दुसरी विकेट इथे गारद होईल. बॅटिंग करत असताना आर्यस स्पोर्ट कोटनाका टीमची. तर नक्कीच अमय 11 केडीएस स्पोर्ट वाघिलवाडा पॅकरच्या भूमिकेमध्ये आपण महेंद्रजी नाईक डॉन यांना आपण पाहतोय. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. तर चला वाघिवलीवाडा संघाचा संघनायक आणि बंगारपाडा संघाचा संघनायक आपण नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी त्वरित यायचं. आता दुसऱ्या इनिंगला सुरुवात झाल्या. आपण पाठीमागच्या मॅचेस पाहिल्या तर इनिंग ब्रेक्स मध्ये आपण टॉस करत होतो. तर चला उपस्थित असाल तर आपल्याला विनंती असेल आपली स्पर्धा थोडस सहकार्य आपल्याकडून अपेक्षित आहे. नक्कीच दुसरी धाव घेण्याच्या नादात दुसरी विकेट गारद होते. लागलेला दुसरा धक्का बॅटिंग करत असताना इथे कोटनाका टीमला धीरजच्या रूपाने आपण लागताना पाहिला. संघाची धावसंख्या 6 धावा ऑनबोर्ड लागल्या जातात. पहिले षटक नक्कीच मित्र मनन टॉम्बे टीमच्या बाजूने येताना दिसतंय. एक सलामीवीराला पहिल्या चेंडूवर परतवला, त्यानंतर एक सांघिक विकेट मिळाली आणि नक्कीच 56 धावा आम्ही रोखू शकतो हे दाखवून देत असताना अमित मात्र दर्जेदार गोलंदाजी आपल्यामध्ये असणारी गुणवत्ता मात्र सादर केली जात आहे. आता मात्र केदार आणि मिलिंद ही जोडी मैदानात असेल. इनॅट नंबर 4 चा खेळाडू मिलिंद खेळ स्ट्राईकला तर नॉन स्ट्राईक एंडला केदार ज्याने 2 चेंडूंचा खेळ खेळला. एक चौकार त्याच्या बॅट मधून पाहायला गेला तो केदार असेल नॉन स्ट्राईक एंडला. यावेळी हलक्या हाताने सन्मान दिला. कव्हर आणि पॉइंटच्या मधोमध चेंडू अडवला जातोय. जोपर्यंत उचलेल फेकेल तोपर्यंत अवधी होता. एक धाव पूर्ण करण्याचा आणि एका धाब्याच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचेल ती 7 या अंकावर. पहिलं षटक निर्णायक षटक ज्या षटकामध्ये अनामारी करायची असते. इथे पूर्णपणे मुभा असते बॅट्समनला मोठे फटक्याचे मारण्याची, परंतु नक्कीच चांगली गोलंदाजी अगदी टिचून मारा सेटिक लाईनची गोलंदाजी मैदानामध्ये साकारत असताना अमितला पाहतोय. या षटकाचा विचार करायला गेलो 5 चेंडू पैकी केल्या फक्त 7 धावा खर्ची घातल्यात. एक सांघिक विकेट आणि एक वैयक्तिक विकेट ज्याच्या वाट्याला आलाय तो मात्र अमितला आपण पाहतोय. स्ट्राईक एंडवर केदार ज्याच्या नावाने खऱ्या अर्थाने जो संघ ओळखला जात आहे तो केदारची बॅट बोलेल का. यावेळी उलकावणी देणारा चेंडू टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स या चेंडूवर पाहायला मिळाला आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. चेंडू गेला निर्धाव आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा धावफलकर लागल्या गेतात 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. नक्कीच येणारे चेंडू असतील 24 आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती मात्र 49 धाव्यांची. तर स्पीडअप करायचंय तुम्हाला 20 मिनिटांमध्ये 4 षटकं फेकली गेली पाहिजेत याची देखील आपण नोंद घ्यायचं. खूप चांगलं नीटनेटक्या स्वरूपाचं हे भव्य दिव्य आयोजन खऱ्या अर्थाने पाहतोय. श्री सद्गुरू सिमेंट सप्लाय पारगाव यांच्या माध्यमातून आयोजित केलेली हा भव्य दिव्य क्रिकेटचा रणसंग्राम. तर चला भंगारपाडा टीमचा संघनायक आपण या केडीएच वाघिवलीवाडा अमय 11 या संघाचा संघनायक इथे उपस्थित झालाय. तर चला भंगारपाडा संघाचा संघनायक आपण या टॉस साठी. दुसरा विकल्प वापरला जाईल. गोलंदाज ट्रॅकवर सज्ज होईल. दिनेश पाटीलला पाहतोय. 56 धावांचं टार्गेट आहे. पहिलं षटक गाजवलं गोलंदाजा अमितने ज्याने एक चौकार खाऊन देखील नक्कीच चांगलं कमबॅक पाहिला बिलाला मैदानामध्ये. इतर चेंडू असेल 24 आणि जिंकण्यासाठी मात्र गरज असेल ती मात्र 49 धाव्यांची. नक्कीच तुम्हाला पाहायला गेलं तर 12.25च्या सरासरीने आता मात्र खेळ करावा लागेल. शुभम पाटील येतात गोलंदाजी ट्रॅकवर. दुसरा विकल्प वापरला जातो गोलंदाजी करत असताना ट्रॉम्बे टीमच्या माध्यमातून. या 2 फलंदाजांना आता मोठे फटके खेळावे लागतील कारण धावा आणि चेंडूंचा अंतर वाढत चाललाय. दोन्ही खेळाडूंमध्ये क्षमता आणि ती क्षमता मात्र आता सिद्ध करावी लागेल. केदार आणि मिलिंद ही जोडी मैदानात असताना पहिलाच बॉल मिलिंदसाठी. पहिलाच बॉल लॉब केलाय. ऑफ ड्राईव्हचा फटका पाहतोय. एकदम मात्र मिळेल. लॉंग ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण
तिथे पाहायला मिळते. मिळेल ती फक्त आणि फक्त एक धाव. एका धावेच्या मदतीने 8 धावा ऑन बोर्ड लागल्या जातात. इथून मोठे फटके येत नसतील तर दबाव वाढेल. बॅटिंग करत असताना आर्य स्पोर्ट कोटनाका टीमवर. तर इथून जर मोठे फटके आले तर नक्कीच हे आव्हान देखील संपुष्टात येऊ शकता. क्षमता आहे ती सिद्ध करावी लागेल. केदारचा आडवा बाटचा फटका गॅपमध्ये खेळल्यात. क्षेत्ररक्षक डीपला मिळेल ती फक्त एक धाव. एक धावेने मी तर म्हणेन काही बिघडणार नाही. ते फिल्डिंग करत असताना क्षेत्ररक्षण करत असताना ट्रॉम्बे टीमचा इथून तुम्हाला गिअर चेंज करणं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण धावा पाहिल्या गेल्या तर 56 धावांचं टार्गेट होतं. पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा आल्या आणि या 2 चेंडूवर फक्त 2 धावा. इथून कमबॅक करायचं असेल तर मोठे फटके येणं अपेक्षित असेल. चांगला चेंडू नक्कीच चांगली लाईन टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेणाऱ्या चेंडूवर कुठल्याही प्रकारचा नंबर येत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होता. एक निर्धाव चेंडू सामन्यामध्ये पकड निर्माण करेल. ते शरद कोहली स्मृती ट्रॉम्बे टीम मैदानामध्ये खेळत असताना 3 चेंडू पैकी गेल्या 2 धावा खर्च. यावेळी खोलवर टप्पाचा चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. तिथे मिळेल ती एक धाव आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचेल ती 10 या अंकावर. दुसरं षटक मार्गस्थ आहे. फक्त एक चौकार पाहायला मिळाला. बॅटिंग करत असताना इथे कोटनाका टीमच्या माध्यमातून थोडस दूर ठेवलं मोठ्या फटक्यांपासून. परंतु मोठे फटके येतील का हा देखील प्रश्न पडलाय प्रेक्षकांना. तर लॉब करायचं होतं लिडिंग एज. पाठीमागच्या क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आणि नक्कीच निर्धाव चेंडू होता. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाजी करत असताना शुभमच्या माध्यमातून रोखून धरलं. ज्यांनी पाहायला गेल्या 5 चेंडू पैकी केल्यात फक्त 3 धावा खर्च घेतल्यात. कमालीची गोलंदाजी मैदानामध्ये साकारत असताना केदारची बॅट मैदानामध्ये बोलेल का हा देखील पाठराख्यांना पडलेला प्रश्न. इथे लॉब केलाय. परफेक्ट मिडल फेकून दिलाय. लॉंग ऑनच्या डोक्यावरून हा येतोय संघर्षमय षटकार. संघाची धावसंख्या 16 या अंकावर जाऊन पोहोचले. 56 धावांचा टार्गेट सर करायचा. त्या अनुषंगाने वाटचाल जरूर केल्या. संघर्षमय षटकार खूप वेळानंतर पाहायला मिळत आहे केदार याच्या बॅट मधून. अमय 11 केडीएच वाघिलवाडा विपक्ष बंगारपाडा यांच्या बरोबर दरम्यान नाणेफेकीचा कॉल केलं जाईल. विकासजी पाटील यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल करायचा. 5 षटकांचा सामना असेल. डॉन यांची टीम खऱ्या अर्थाने मैदानामध्ये पाहायला मिळेल आपल्याला. अमय 11 या नावाने आज केडीएच वाघिलवाडा टीम या स्पर्धेत खऱ्या अर्थाने खेळताना पाहू शकाल आणि त्याच्या अगेन्स्ट मात्र खेळताना आपण पाहू शकाल बंगारपाडा टीमला. 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये 7 धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा अशा एकूण मात्र 16 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. येणारे चेंडू असतील 18 आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती मात्र 40 धाव्यांची. 18 मध्ये 40 करायचे. सामना बॅलन्स आहे. पहिलाच बॉल लॉब केलाय. आडवा बॅटने दाखवलं जातंय. डीप स्क्वेअर लेगला कव्हर करत हा येतोय उत्तुंग असा षटकार. परंतु धावांचा ओघ आता मात्र चालू झालाय. मध्ये 40 ची गरज होती. आता मात्र त्यामधून 6 धावा मायनस होईल. 17 मधून आता 34 करायच्यात. संघाची धावसंख्या धावफलकावर लागली जातात 22 धावा. यावेळी चांगला फटका पॉइंटच्या डोक्यावरून खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय परंतु चेंडू थांबणार नाही. चेंडू जाईल सरळ सीमारेषे बाहेर. दर्जेदार चौकार येतोय बॅटिंग करत असताना मिलिंदच्या बॅट मधून.
सुरळीत चालू होतं पहिल्या 2 षटकामध्ये, परंतु जसा गोलंदाजीला अमित आला तिसऱ्या षटकासाठी आणि तिथून मात्र धावांचा ओघ चालू झाला. येणारे चेंडू असतील 16 आणि जिंकण्यासाठी गरज असतील ते मात्र 30 धाब्यांची. संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 26 धाबा. सामना इथून मात्र रोमांचक स्थितीमध्ये, नक्कीच सामन्यापासून थोडासा दूर चालला होता कोटनाका टीम, परंतु पुन्हा एकदा परतवलाय मिलिंदने. 1 षटकार आणि 1 चौकार लागत आपले इरादे स्पष्ट केलेत. यावेळी चांगला चेंडू, खोलवर टप्पाचा चेंडू होता, सन्मान देण्याचा प्रयत्न होता, मात्र मिळेल ती 1 धाव. चांगली रनिंग, चांगलं कोऑर्डिनेशन दोन्ही फलंदाजांमध्ये, नक्कीच 1 धाव पूर्ण केली जाते. 27 धावा ऑन बोर्ड लागले जातात. स्ट्राईक एंडला आपण आता पाहू शकाल केदार, ज्याच्या बॅट मधून 1 षटकार 1 चौकार पाहायला मिळालाय. वैयक्तिक 6 चेंडू मध्ये 12 धावांचं योगदान दिला. आज सलामीला आलेला तो फलंदाज. यावेळी चांगला फटका, क्षेत्ररक्षक होता डीपला आणि चेंडू गेलाय सरळ सीमारेषे बाहेर. अजून एक देखना फटका येतोय. दॅट्स अ मार्टी षटकार. या षटकाराच्या मदतीने 33 धावा ऑन बोर्ड लागल्या जातात. चांगली बॅटिंग, इथे चांगली रणनीती आखत असताना 2 फलंदाजांना पाहतोय. नक्कीच या षटकाचा विचार केला गेलो 4 चेंडू मध्ये 17 धावा खर्ची घातल्यात गोलंदाजा अमितने. यावेळी चांगला क्रिकेटचं मादक सौंदर्य, नक्कीच कव्हरच्या दिशेने अप्रतिम क्षेत्ररक्षण होत आहे. 2 धावा आपल्या टीम साठी वाचवल्या जातात आणि नक्कीच 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचेल ती मात्र 35 या अंकावर. येणारे 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती मात्र 21 धावांची. हा चेंडू खूप निर्णायक असेल. इथून जर एखादा मोठा हिट आला तर नक्कीच शेवटच्या 2 षटकामध्ये कमी आव्हान उरेल, परंतु इथून जर निर्धाव चेंडू आला तर नक्कीच चेंडू गेलाय सरळ सीमारेषेबाहेर. अजून एक दर्जेदार षटकार येतोय बॅटिंग करत असताना केदारच्या बॅट मधून. इथे यथोचित स्वागत केलं जातंय. अमीरजी तारेकर यांच्या शुभ हस्ते नितीनजी गावंड साहेबांचा यथोचित मान सन्मान, मायेचे उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्माननीय नितीनजी गावंड साहेबांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातो आहे. नक्कीच या सामन्यामध्ये हे षटक निर्णायक ठरेल, कारण या षटकामध्ये तब्बल मोजल्या गेल्या त्या 25 धावा. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 41 धावा धावफलकावर लागल्या जातात. पहिल्या 2 षटकांमध्ये संघर्ष करत होता. येणारे 12 चेंडू आणि आता जी गरज असेल जिंकण्यासाठी ती 15 धाब्यांची. पहिल्या 2 षटकांमध्ये संघर्ष करत होता बॅटिंग करत असताना कोटनाका टीम, परंतु इथून मात्र कमबॅक केला. तर पारगाव गावचे फ्युचर बॉडी बिल्डर मंथन मोकल यांचं इथे आगमन झालं. त्यांना विनंती असेल की त्यांनी व्यासपीठावर यावं. आपलं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. खूप चांगली स्पर्धा आपण आजमावतो. श्री सद्गुरू कृपा सिमेंट सप्लायर पारगाव आयोजित ही भव्य दिव्य 3 दिवसाची क्रिकेटची एक भव्य दिव्य स्पर्धा. पहिल्या चेंडूवर 1 धाव येते. आपण 4था विकल्प दिनेशला पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळी बॅकफुटला गेले पण चढवलाय. तिथे कुठल्याही प्रकारचं क्षेत्ररक्षक नाही, परंतु कौतुक करावं लागेल त्या क्षेत्ररक्षकाचं की ज्याने खऱ्या अर्थाने जयला आपण पाहतो क्षेत्ररक्षण करत असताना 30 यार्ड सर्कल मध्ये जाऊन तो चेंडू अडवला. नक्कीच आपल्या संघासाठी 2 धावा इथे वाचवल्या जातात. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचेल ती 44 या अंकावर. येणारे चेंडू असतील 10 आणि जिंकण्यासाठी गरज ती 12 धावेची. सामना रोमांचक स्थितीमध्ये. इथून जर निर्धाव चेंडू टाकले गोलंदाजा
दिनेशने तर सामना बनवू शकता. इथून जर एखादा मोठा हिट आला बॅटिंग करत असताना केदारच्या बॅट मधून तर हा सामना खुला होऊ शकतोय. यावेळी चांगला फटका, क्रिकेटचं मादक सौंदर्य, चेंडू जाईल कव्हर ड्राईव्हचा अप्रतिम फटका, चेंडू जातोय वन बाउन्स सीमा रेषेबाहेर, दर्जेदार चौका. रिअल हिरो मैदानामध्ये खेळ करत असताना केदार भोईरला आपण पाहतोय 11 चेंडू आणि 32 धावांची जबरदस्त इनिंग त्याच्या बॅट मधून पाहायला मिळतंय. 56 धावांचं टार्गेट होतं आणि ते 56 धावा आम्ही सर करू शकतो हे पहिल्या चेंडूवर ज्याने दाखवला, एक चांगली केली. इथे मात्र फटका पोचलाय, जज केलं जात आहे गोलंदाज दिदेशच्या माध्यमातून. नक्कीच हे झेल होणं खूप इम्पॉर्टंट होता. एक धाव मिळेल बॅटिंग करत असताना कोटनाका टीमला आणि एका धावेच्या मदतीने 49 धावा धावफलकावर लागल्या जातात. येणारे चेंडू असतील 8 आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 7 धाब्यांची. 8 चेंडू आणि 7 धावा. झेल जर टिपला असता तर नक्कीच 8 चेंडू आणि 8 धावा पाहायला मिळाले असता. इथे लॉब केलाय, फटका पोचलाय, जज केलं जात आहे परंतु सेफ लँडिंग पाहायला मिळतंय. 1च्या बदल्यात दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते आणि या 2 धावेच्या मदतीने 51 धावा अर्धशतक इथे कंप्लीट केले जातात. येणारे चेंडू असतील 7 आणि जिंकण्यासाठी गरज ती 5 धाब्यांची. जे तिसरं षटक आपण पाहायला गेलं अमितचं मागडं ठरले, यामध्ये तब्बल 25 धावा उभारल्या गेल्या. नक्कीच निर्धाव चेंडूची सांगता होत आहे. 4 षटकांचा वाजवी खेळ संपला. 51 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात धावफलकावर लागल्या जातात. येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल 5 धाब्याचे. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा मुख्य नियम असेल. शेवटच्या 6 चेंडू मध्ये एखादा गोलंदाज या 5 धाबा वाचवेल का की सहजरित्या या 5 धाबा उभारल्या जातील. बॅटिंग करत असताना आर्य स्पोर्ट कोटनाका टीमच्या माध्यमातून सुधीर कोहली येथे गोलंदाजी ट्रॅकवर. येणार चेंडू असतील 6 आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 5 धाब्यांची. इतर धाबा वाचवायच्या असतील, धाबा वाचवाव्या लागतील. गोलंदाजी करत असताना सुधीरला निर्धाव चेंडू फेकावे लागतील. नक्कीच विकेट संपादन करावे लागतील. असं घडेल का की पुन्हा एकदा बॅटिंग करीत असताना केदार भोईरला आपण पाहतोय चांगली इनिंग ज्याच्या बॅट मधून आलाय. 12 चेंडू आणि 33 धाव्यांची खेळी केली तर मिलिंद भोईर खेळतोय वैयक्तिक 10 चेंडू आणि 17 धाव्यांवर. चांगली पार्टनरशिप मैदानामध्ये आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून, अर्थात आर्य स्पोर्ट कोटनाका टीमच्या माध्यमातून. 6 चेंडू 5 धावा. पहिलाच बॉल दांडी गुल करत सामन्यामध्ये आम्ही इन होऊ शकतोय आणि दाखवलंय आणि परतवलंय केदार भोईर. बॅक टू पॅव्हलियन. इम्पॉर्टंट विकेट मात्र मिळवल्या. अजूनही वेळ गेला नाही, इथून सामना युटर्न घेऊ शकतोय. येणारे 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज ती 5 धाब्याची. पहिल्या चेंडूवर आपली गुणवत्ता सादर केली सुधीरने मात्र मिळवली जाते एक गोल्डन विकेट. येणारे 5 चेंडू आणि 5 धाब्यांची गरज. सामना रोमांचक स्थितीमध्ये, खूप चांगली लढत. एका साईडला कोटनाका टीम तर दुसऱ्या साईडला आपण ट्रॉम्बे टीमला पाहतोय. 30 चेंडू आणि 56चं आव्हान होतं. नक्कीच तेच आव्हान आपण आता पाहायला गेला. 5 चेंडू आणि 5 धाबा. सामन्यामध्ये रंगतदार भरले. पहिल्या चेंडूवर गोलंदाज सुधीरने, परंतु इथून जर एखादा अजून निर्धाव चेंडू आला तर नक्कीच सामना अजून रोमांचक होताना आपल्याला पाहू शकाल. येणारे 5 चेंडू 5 धाबा. इनेट नंबर 5चा खेळाडू मैदानात येताना दिसतो. आपण आकाशला पाहतो बॅटिंग ट्रॅकवर. 5व्या क्रमांकाचा फलंदाजा इन होतोय, त्याला साथ देत असताना आपण मिलिंद भोईरला पाहतोय. येणारे 5 चेंडू आणि 5 धाबा. गोलंदाजीवर पहिल्या चेंडूवर जरूर सफल झालाय गोलंदाज आपण पाहतो सुधीरला, परंतु येणारे 5 चेंडू कशा प्रकारे डिलिव्हर करेल. 5 चेंडू 5 धाबा. चांगला चेंडू अगदी खोलवर टाकला होता.
परफेक्ट ब्लॉक मध्ये चेंडू टाकला होता, फक्त सन्मान दिला. बॅटिंग करीत असताना आकाशने येणारे 4 चेंडू आणि 4 धावा, धावफलकर धावा लागल्यात 52. सामना इथूनही बनू शकतोय. नक्कीच ताकदवान गोलंदाजी मैदानामध्ये साकारत असताना ट्रॉम्बेट टीमच्या माध्यमातून आपण सुधीरला पाहतोय. एखादा निर्धाव चेंडू, एखादी विकेट इथून जर संपादन केली तर नक्कीच सामन्यामध्ये युटर्न आपल्याला पाहायला मिळेल. येणार 4 चेंडू 4 धावा, गोलंदाजी ट्रॅकवर सुधीर होतो सज्ज. नक्कीच खराब चेंडू, अगदी फुलटॉस लाईनचा चेंडू होता. डीप स्क्वेअर लेगला खेळल्यात. एकाच्या बदल्यात दुसरी धाव देखील इथे पूर्ण होताना दिसत आहे. 2 धावा मिळतील बॅटिंग करत असताना कोटनाका टीमला आणि 2 धाब्याच्या मदतीने 54 धावा धावफलकर. येणार 3 चेंडू आणि 2 धाव्यांची गरज. मिलिंदचा आपण खेळ पाहायला गेला, 1 षटकार 1 चौकार, नक्कीच 2 दुहेरी धावा त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला. एक सन्मानजनक धावसंख्या त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. केदार भोईर जेव्हा मैदानामध्ये होते तेव्हा खूप चांगली साथ या खेळाडूंनी दिले. येणार चेंडू असेल 3 आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 2 धाव्यांची. 3 चेंडू आणि 2 धावा. पुढचा चेंडू गोलंदाज सुधीरचा आपण पाहतोय. यावेळी लॉब केलाय, क्षेत्ररक्षक तिथे डीपला आहेत. शेवटच्या क्षणाला चेंडू मात्र अडवला जातोय. नक्कीच शेक केलं जाईल. नक्कीच इथे 2 धावा कंप्लीट होतात आणि नक्कीच त्या क्षेत्ररक्षकाचं देखील कौतुक. खूप चांगला एफर्ट त्याने दाखवला आणि इथे मात्र आयएस स्पोर्ट कोटनाका टीम विजय संपादन करते. दोन्ही टीमचा अभिनंदन. खूप चांगला खेळ दोन्ही टीमनी केलाय. पुढची मॅच असेल, एका साईडला असेल अमय 11 केडीएच वागिलवाडा, त्याच्या विरोधात खेळत असताना आपण बंगारपाडा टीमला पाहू शकाल. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय बंगारपाडा टीमने. जो निर्णय असेल तो आपण त्वरित अंमलात आणायचा आहे. डॉन